विलिनीकरणानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व दादा करणार होते। राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा मोठा दावा, तर पक्ष मजबूत करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, लेखात उल्लेख। शशिकांत शिंदेंच्या लेखावर माझा आक्षेप, अदृश्य शक्तींच्या कारवायांमुळे दादा राष्ट्रवादीतून बाहेर पडल्याच्या दाव्यावर सवाल, जशास तसं उत्तर देणार, सुनील तटकरेंचा इशारा। अजितदादांना फोन केला, यात माझा काय दोष? सहकाऱ्यांसोबत बोलू शकत नाही का? मला आणि तटकरेंना टार्गेट केलं जातंय, अनौपचारिक गप्पांवेळी प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। विलिनीकरणाचा प्रस्ताव समोरून आल्यास चर्चा करू, सुनील तटकरेंचं विधान। तर भाजपसोबत राहण्याची दादांची स्पष्ट भूमिका होती। विलिनीकरणाबाबत हिरामण खोसकरांची बाजू देखील जाणून घेणार, तटकरेंची भूमिका। दादांच्या मृत्यूनंतर पवारांच्या पक्षाकडून माध्यमांसमोर विलिनीकरणाच्या चर्चा, आमच्याशी चर्चा केली असती तर भूमिका मांडली असती, आता विलिनीकरण होणार नाही, अनौपचारिक गप्पांवेळी पटेलांचं वक्तव्य। विलिनीकरणाच्या चर्चेत आम्ही नव्हतो, फक्त अजितदादा चर्चा करत होते, मात्र परिस्थिती बदलले, आता भाजपला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल, मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची झेडपीतील विजयी सदस्यांसोबत बैठकीत सुनेत्रा पवार भाऊक, तुमच्या पाठीशी कुणी नाही असं समजू नका, मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी, सुनेत्रा पवारांचं भावनिक आवाहन। मंत्रालयात झिरवाळांच्या दालनात लाच प्रकरणी लिपिकाला अटक, तर सचिवावरही आरोप, वर पैसे द्यावे लागतात असा झिरवाळांच्या सचिवाचा दावा, तक्रारदार हरिराम घांची यांचा आरोप। मालेगाव महानगरपालिकेतील टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद, उपमहापौर दालनातील फोटोवरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, सोशल मीडियावर टीकेची झोड। पंतप्रधान कार्यालय आता सेवा तीर्थमध्ये स्थलांतरित, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। सेवा तीर्थमध्ये घेण्यात आलेला निर्णय 140 कोटी जनतेच्या जीवनात बदल घडवणारा असेल, मोदींकडून विश्वास व्यक्त। साथ